सर्वप्रथम उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर माझे धर्म बांधव, माता भगिनी, आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वाभिमानाचा, अभिमानाचा क्रांतिकारी जय भीम. त्याचबरोबर माझी आंबेडकरी चळवळीमध्ये येण्याचे कारण हे 3 लोक आहेत. मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करू इच्छितो. संपूर्ण विश्वाला मानवता काय असते, मानवता म्हणजे नेमकं काय याचा अर्थ सांगणारे, संपूर्ण विश्वामधल्या जनावरांसारख्या वागणाऱ्या माणसाला तुम्ही हे सांगणारे एकमेव तेच म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांच्यानंतर तथागतांचा वारसा, मानवतेचा वारसा पुढे घेऊन जाणारे, ज्या व्यक्तीला संपूर्ण विश्व महान म्हणून संबोधित करतो. महान त्या शब्दाचं हिचे संबोधन फक्त विश्वात एकच व्यक्तीला केलं जातं, परंतु कुठे ना कुठेतरी आज भारतामध्ये त्या व्यक्तीला, त्याचा समाज, त्याचा देश हा विसरत चाललाय. आणि हे सगळं पुढे घेऊन जाण्याचं आता कार्य हे आपल्या आंबेडकर युवांच्या हाती आहे. ते म्हणजे विश्वातील एकमेव सम्राट, जे एकच झाले आणि जे कधी पुन्हा होऊ शकत नाही, ज्यांनी 84,000 स्तूप या भारताला भेट दिली होती तथागतांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी. तेच म्हणजे चक्रवर्ती प्रियदर्शी महान सम्राट अशोक. भरपूर महात्मा आले, भरपूर महात्मा गेले, परंतु अस्पृश्य ते अस्पृश्यच राहिले. अशा शब्दात तुम्हाला आणि मला पूर्ण स्पष्टपणे तुमचा आणि माझा इतिहास सांगणारे, तुमचे आणि माझे एकमेव उद्धार करते, ज्यांच्यामुळे सुटाफुटात आज आपला भारतामधला प्रत्येक दिनदुबळा दलित आज फिरू शकतो, ज्यांनी स्वतःच संपूर्ण आयुष्य तुमच्या माझ्यासाठी त्यागलं. कसली अपेक्षा न ठेवता फक्त एकच अपेक्षा ठेवली होती की तुम्हाला मी या घाणीतून बाहेर काढतोय. माझा जन्म पुन्हा होईल का नाही हे मला सांगता येत नाही. जेव्हा रमाई बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब तुमचं कुटुंब पण आहे, तुम्ही समाजाच्या पाठी का चालले एवढे, तुमचं ध्येय काय, तुमचं उद्दिष्ट काय, तर बाबासाहेब म्हणाले की माझ्या कुटुंबाच्या आधारासाठी लाखो करोडो डॉक्टर असतील, परंतु जो आजार माझ्या समाजाला झालाय त्यासाठी मला कोणी दिसत नाही, तुम्ही एकटाच असेल. तेच माझे सर्व काही, ज्यांना मी माझं सर्वस्व मानतो, तेच म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न हे शब्द सुद्धा त्या व्यक्तीला कमी पडतील. असे आपले सर्वांचे बाप ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 3 महापुरुषांना जे माझे आधार आहेत, माझे आदर्श आहेत, त्यांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करून 2 शब्द माझी मी सुरुवात करतो. सरांनी खूप चांगल्यारीत्या प्रस्ताविका मांडली, परंतु एक त्यांच्याकडून चुकी झाली की त्यांनी माझं वय 30 सांगितलं. खरं तर माझं वय आहे फक्त 24. ते दाढी वाढल्यामुळे आपण थोडं मोठं वाटतो, मी त्याच्यामुळे ते सांगतो पहिलं 24. आणि समाजकारणामध्ये जसं सर म्हणाले की वेळ पण असतं, ते कोणाला सांगावं लागत नाही किंवा तू समाजकार्य कर, जिद्द आपल्यामध्ये उगवली पाहिजे. आणि ते 700 किलोमीटर पण आपल्याला 7 किलोमीटर सारखे वाटते. गणेश साहेब कालबांडे, 31 मार्च 2018 आपण आपली मोहीम सुरू केली आंबेडकर युवा ऐक्य. तेव्हापासून ते आतापर्यंत कारखेड पासून ते कुठेही आमची मीटिंग असो, नाशिकला असो, मुंबईला असो, ठाण्याला असो, नवी मुंबईला असो, पालघरला असो, माझे भाऊ गणेश काळबांडे नेहमी प्रत्येक मीटिंगला हजर राहत होते. ती एक ऊर्जा असते, ती एक ताकद असते, जी बाबासाहेब फक्त आपण नाव फक्त बाबासाहेबांचे जय जयकार करून काय होत नाही, तर बाबासाहेबांसाठी कार्य करणारा तरुण बाबासाहेबांना ते अपेक्षित होते. राहिला प्रश्न, जे मी 3 महापुरुष तुम्हाला सांगितले,
विषय भरपूर काही आहेत बोलण्यासारखे, परंतु मी आज मोजक्या विषयावरती बोलणार आहे, जी काळाची गरज आहे त्या दिवसावरती सध्या बोलणार आहे. 3 महापुरुषांनी जसं म्हटलं की सम्राट अशोक, ज्यांच्यावरती अभ्यास, ज्यांच्यावरती संशोधन हे विश्वातील मोठे मोठे वैज्ञानिक करत आहेत, परंतु भारतामध्ये जे स्वतःला पुढारी म्हणतात, बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांची मुवमेंट पुढे घेऊन जाण्याचा स्वयंघोषित जे असतात, ते कधीच आमच्या सम्राटांच्या नावाचा एक म्हणतो ना आपण एक आदर्श म्हणून कधी बोलत नाही. भारतामध्ये माझं या 3 व्यक्तींना, 3 महापुरुषांना आदर्श मानण्याचं कारण एकच आहे. मी कधीच दुसऱ्या महापुरुषांना कमी लेखत नाही, परंतु तिघांचे वैशिष्ट्य असं आहे की यांनी श्रीमंती सोडली आणि गरिबी स्वीकारली. बाकी सगळे गरीबून श्रीमंत झाले, पण हे तिघं असे होते की त्यांनी राजगृह सगळं काय सोडून, तुमच्या माझ्यासाठी सोडून त्यांनी संपूर्ण त्याग केला, कारण की आपलं जीवन हे आपण सुखमय जगू शकतो. 2019 निवडणूक आली, मी तर निवडणुकीचा प्रचार करायला आलो नाहीये. आपले हे दौरे सगळे आपण निवडणुकीनंतर घेणार होतो, परंतु होतं असं की जसं तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेबांना मुंबईमधून 3दा निवडणुकीत हरवलं होतं. ते कोणत्या मनुवादी सरीच्या लोकांनी नाही, तर ते आपल्याच लोकांनी हरवलं होतं. पुन्हा तीच संधी आपल्याकडे आली आहे. बाबासाहेबांना जर आपल्या समाजाने साथ दिली असती त्या काळी, बाबासाहेबांवरती जर काही जे स्वतःला म्हणतो ना आपण शाणे समजलेले लोक होते, जे आजही त्यांचं रक्त जिवंत आहे, त्या लोकांनी जर बाबासाहेबांवरती प्रश्न करण्यापेक्षा बाबासाहेबांना जर साथ दिली असती निवडणुकीमध्ये, तर कदाचित ज्या गोष्टी ही मनवादी सरकार 2014 पासून आपल्या जे त्यांनी छळ चालवलाय, हा कदाचित झाला नसता. आपण म्हणतो आपले तरुण पिढी भरपूर आपण पोस्टरबाजी करतो, फेसबुक सोशल मीडिया मार्फत आपण बोलतो कायदा लिहिलाय बापानं आमच्या. मलाही माहिती आहे कायदा बापाने लिहिलाय, पण बापाच्या पोरांना कायदा टिकवता आला का, हा एक मोठा प्रश्न आहे. आज जेव्हा आम्ही दौरे करतो पूर्ण महाराष्ट्रात, जेव्हा आपल्या तरुणांना मी बघतो, तर तेव्हा मला हे जाणवतं की आम्ही 3 जण कोण दुसऱ्या ग्रहातून आलो आहोत, की बाबा हे तरुण कोणतरी वेगळे आहेत. जी जिद्द पाहिजे असते किंवा बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे कोणी सांगण्याची गरज नाहीये, कोणी व्याख्यान आणण्याची गरज नसते. तुम्हाला आणि मला स्वतःहून समजले पाहिजेत बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय काय त्यागलं हे मला सांगण्याची गरज नाहीये. कारण की ते शब्द सुद्धा त्या व्यक्तीच्या त्यागाला कमी पडतील. मी स्पेशली युवांना एवढं सांगण्यासाठी आलो, आणि स्पेशली युवांना जे सांगतो, जितका अभ्यास आंबेडकर चळवळीचा आम्ही केलाय तेवढ्यामध्ये आम्हाला एवढं समजलं, बाबासाहेबांच्या 1956 महापरिनिर्वाण नंतर 6 डिसेंबरला बाबासाहेबांना सर्वांना सोडून गेले अवघ्या 1.5 महिन्यातच. समाज मधल्या प्रत्येकाला माहितीये बाबासाहेबांचं मृत्यू, महापरिनिर्वाण हे नैसर्गिक नव्हतं, परंतु कोणताच नेता या विषयावरती कधी बोलत नाही. बाबासाहेबांचं शव जेव्हा मुंबईत आणलं होतं, तेव्हा काही राजकीय पक्षांनी त्या अग्नी देण्याची, ते जागा देण्याचा त्यांनी नकार दिला होता. त्या बाबासाहेबांना ज्यांना आपण आपलं सर्व काही मानतो, पण तरी सुद्धा हे विषय कधी आपण समाजासमोर बोलत नाही, हे विसरून गेलो आपण. आपण म्हणतो कायदा लिहिलाय बापानं आमच्या, त्या कायद्याचं एक पान दररोज फाटलं जातं, दररोज. परंतु आम्ही शांत, आमच्या तिनं आम्हाला फॉर्ममध्ये जेबीम क्या मावला होते, फक्त बोलण्यापुरतं, त्याच्या पलीकडे काहीच नाही. निवडणुका आल्या, 500, 1000 बस झालं, 10 लोक आहेत, 50 लोक आहेत, दारू, बिर्याणी, ह्याच्या पलीकडे आपण नंतर आपण बोलणार आपल्या नेत्यांमध्ये चुकी आहे. चुकी नेत्यांमध्ये नसते. ज्यावेळी समाजामध्ये ताकद निर्माण होते
नेत्याला कंट्रोल करण्याची. आज आपल्या इथे तुम्हाला तर माहिती असतील भरपूर नेते असे आहेत की जे शत्रूंच्या मांडीवर जाऊन बसलेत. अपेक्षा आहे भरपूर की एक सीट तरी आम्हाला मिळावी. खूप खंत वाटते खरं तर. बाबासाहेब जेव्हा वाचतो किंवा बाबासाहेब जेव्हा मी समजतो, बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा जेव्हा आपण मनापासून समजून घेऊ तेव्हा समजेल की बाबासाहेब काय होते आणि बाबासाहेबांनी काय केले. आज मला खरं तर अभिमान वाटतो की युवांनी इतका चांगल्यारीत्या कार्यक्रम आयोजन केलं. तुम्ही सगळेजण आलात. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की बाबासाहेबांची चळवळ ही दोन याच्यात विभागली गेली सध्या. एक म्हणजे प्रस्थापित म्हणजे श्रीमंत लोक आणि दुसरे म्हणजे आपण गरीब. फरक असा आहे की प्रस्थापित आणि श्रीमंत हे बाबासाहेबांच्या नावाचं राजकारण करतात. राजकारण करून त्या पुढे जातात आणि नंतर बाबासाहेबांना हळूहळू बाजूला करून स्वतःचं नाव मोठं करतात. त्या व्यक्तीचं मला नाव घ्यायचं नाही कोणाचं इथे. आणि आपण जे असतो आपण सुरुवात कार्यकर्ता म्हणून करतो, आपला शेवट पण कार्यकर्ताच होतो. आणि आपण म्हणतो बाबासाहेबांचा मी समाजसेवक, बाबासाहेबांचा मी कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांचं स्वप्न तुम्हाला माहिती नाही, तुम्ही बाबासाहेबांचे काय कार्यकर्ते आहात. बाबासाहेबांचे दोन स्वप्न होते. बाबासाहेबांना आपण मार्गदाताही म्हणतो. त्यांनी तुम्हाला स्वप्नही सांगितलं की माझी इच्छा काय, माझं स्वप्न काय. त्यांनी तुम्हाला मार्गही दाखवला. पण आम्ही भावनिक आहोत. आम्हाला फक्त बाबासाहेब फोटो पुरते, घरात भिंतीला फोटो लावण्यापुरते 6 डिसेंबर 14 एप्रिलला एवढंच माहिती बाबासाहेब. त्याच्या पलीकडे बाबासाहेब त्यांनी काय केलंय, काय सांगितलंय, कायच घेणं देणं नाही. बाबासाहेबांचं स्वप्न होतं बौद्धमय भारत. आणि ते होण्यासाठी त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला होता. आपण जे फोटो होता बाबासाहेबांची अशी पोज, ठीक आहे. बाबासाहेबांनी फक्त फोटो स्टाईलसाठी नव्हती तुम्हाला फोटो दाखवत, त्यांनी तुम्हाला बोट केलं तुम्हाला इकडे जायचंय. परंतु आपण घराच्या बाहेर कधी निघालोच नाही. आणि जेव्हा आपल्याला कोण राजकारण सांगले तर आपल्याला असं वाटतं राजकारण याचा काही स्वार्थ असेल. बाबासाहेबांना एक राजकीय आदर्श म्हणून संबोधलं जातं भारतामध्ये. बाबासाहेब असे म्हणायचे की राजकारण हीच समाजसेवा आहे. कारण की जेव्हा तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही तुमच्या समाजाला सुखरूप ठेवू शकाल. परंतु आपण आपली ताकद, आपल्या बापाचा कायदा हा आपण अशा लोकांच्या हाती दिलाय की ज्यांना बाबासाहेबांचं काही संबंध नाहीये आणि जे बाबासाहेबांचे कट्टर विरोधी आहे. आपला समाज भोळ, आपला समाज कधी विचार करत नाही की काय चाललंय काय नाही. आज तुम्ही टीव्ही ऑन करा, टीव्ही चालू करा, तुम्हाला एकच दिसेल मोदी राहुल, मोदी राहुल, मोदी राहुल. तुम्ही मोदी बद्दल विरोध काय बोले लोकांवर तुम्ही राहुलचे प्रचारक आहात. राहुलच्या विरुद्ध बोले लोकांवर तुम्ही मोदीचे प्रचारक आहात. म्हणजे आतापर्यंतच्या 1956 नंतर पासून ते आतापर्यंत या मीडियाने एकच काम केलंय, त्यांनी तुम्हाला फक्त दोनच चेहरे दाखवले. एक चेहरा असा आहे की ज्यांनी बाबासाहेबांना अंत्ययात्रेसाठी बाबासाहेबांना जागा दिली नव्हती, ती म्हणजे काँग्रेस. दुसरा चेहरा असा आहे की ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाचं पान 9 ऑगस्ट 2018 जाळलं होतं. तरी आम्ही शांत. फक्त आम्ही 1 तारखेला म्हणणार 500चं आम्ही रस्ते, आम्ही महाराष्ट्राची अवलाद, आम्ही हे आम्ही ते. त्याच्या पलीकडे काहीच नसतं. फक्त बोलू काय होणार नाही किंवा मी इथे बोलणार माझ्या इकडे मला उभं करा, माझी तशी काहीच अपेक्षा नाहीये. परंतु माझं एक नेहमी प्रत्येकाने हेच म्हणणं असतं, शासक बना शासक. बाबासाहेब म्हणले तर संविधान देताना हा संविधान कितीही चांगला असला तरी हा तेव्हाच चांगला म्हटला जाईल जर याला वापरणारे लोक चांगले असतील. आणि हा तितका घातक असेल जर याला वापरणारे लोक घातक असतील.
जर तुम्हाला हे काँग्रेस किंवा बीजेपी घातक वाटत नसेल तर कुशाल त्यांना तुम्ही सहकार्य करा. आता महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा म्हणतो की बहुजन समाज, बाबासाहेबांना मानणारा समाज हा 60%हूनही जास्त आहे. 60%हूनही जास्त आहे. परंतु होतं असं, बहुजन समाज फक्त गर्दी करतो. त्याच्या पलीकडे काय? आम्हाला बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं ते आम्हाला दिसलं नाही. बाबासाहेबांनी हे केलं, बाबासाहेबांनी ते केलं. अहो त्यांनी केलं ते बाबासाहेब होते. स्त्रियांना पण, मला माझ्या आया बहिणींना पण एवढं सांगायचंय, घरातलं करता जरी एक पुरुष असला परंतु ते पूर्ण घर हे एका आईच्या हातामध्ये असतं. त्या घराला कुठे न्यायचंय कुठे नाही. मलाही माहिती आहे 1914 ऑक्टोबरला 1956ला बाबासाहेबांनी धम्म दिला. बाबासाहेब म्हटले होते महाराजांनो धम्म पचेल तरच घ्या, नाहीतर असं नको हे लोक तुम्हाला बोलतील महाराजांनी धम्म पाठवला. आता मनोजी सरनीने 1.5 महिन्यातच आपल्या बाबासाहेबांना आपल्यापासून लांब नेलं. बाबासाहेबांना धम्म काय हे माझ्या समाजाला सांगण्याचा सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही. आणि जेव्हा जेव्हा कोणताही नेता धम्माबद्दल बोलायला लागतो त्याचा काटा काढण्याचं काम हे मनोजी सनीचे लोक करतात. आपण थोडा बारकाईने विचार केला, बारकाईने एकही नेता मला दाखवतो बाबासाहेबांचा बौद्धमय भारत हे स्वप्न आम्ही पूर्ण करू असं बोलत असेल, एकही दाखवा. आपण फक्त बोलतो चळवळ करू, मुवमेंट करू, आंदोलन करू, हे मोर्चे काढू, हे करू, ते करू, अन्याय झालं तेव्हा सुटू. जेव्हा घरच्या बहिणीवरती बलात्कार झाले तेव्हा आपण बाहेर निघू. अरे ती त्याची बहीण स्वप्नी सोनावणे प्रेम प्रकरण, त्याच्यामध्ये मुलाची हत्या केली, खरलांची सगळं विसरून गेलं, सगळं. ते म्हणतो जखम नवीन असेल तेव्हा आपल्याला फक्त खूप दुखतं ते, त्याच्यानंतर काय जखम गेली तर संपला सगळा विषय. मग उद्या जेव्हा आपल्या घरी मध्ये जखम पुन्हा उद्भारेल मग पुन्हा आपण तयार होऊ. पण तेव्हा पाठीमागे समाज नसणार. मग कारण की जेव्हा समाजाला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही समाजासोबत नव्हते. हा काळ खूप भयंकर आहे. आणि इथं येण्याचा उद्देश आमचा एवढाच होता, जसं मी म्हटलं की समाज 2 अशात विभागला गेलाय आपला, प्रस्थापित आणि आपण. प्रस्थापितांना सगळं माहितीये काय होणार आहे काय नाही. त्यांनी त्यांच्या घराला पूर्ण Z+ सिक्युरिटी लावून ठेवली. परंतु उद्या आपल्यावरती येणारा काळ, आपण घर संसारामध्ये इतके व्यस्त आहोत की आपल्याला माहितच नाही की समाजासाठी आपल्याला काय करायचंय. धम्म हे आपल्या लोकांना माहितीच नाही झालं. 56 पासून ते आतापर्यंत एकही नेता, एकही संघटना, एकही कोणता पक्ष कधी या विषयावरती बोलला नाही. त्यांनी तुम्हाला दलितांमध्ये मोडलं, त्यांनी तुम्हाला बहुजनामध्ये मोडलं, त्यांनी तुम्हाला मूलनिवासी मध्ये मोडलं, पण त्यांनी तुम्हाला कधी बौद्ध नाही म्हटले. न्यूज वरती जेव्हा काही चांगलं होत असेल तर तेव्हा म्हणतात दलिताच्या पोरांनी चांगलं केलं. आणि जर का गुन्हा असेल तर बौद्धाच्या पोरांनी गुन्हा केला. का? मनुवाद्यांना भीती फक्त तथागतांची. तथागतापासून आतापर्यंत जसं बाबासाहेबांनी म्हटले की भारताचा इतिहास हा ब्राह्मणिझम वर्सेस बुद्धिझम म्हणजे मनुवादी आणि आपला धम्माचा आहे. ह्याच्यामध्ये बाकीच्याचं काहीच काम नाहीये. ज्यांना धम्म मानत नाही ते मनुवादी आहेत. कारण की धम्म एकमेव धम्म असा आहे जो तुम्हाला मानवतावाद शिकवतो. मानव म्हणजे काय हे शिकवतो. परंतु आम्हाला धम्म काय हेच माहिती नाही. आम्ही आताही आमच्या जुन्या धर्माच्या रूढी परंपरांमध्ये इतके व्यस्त झालो आहोत तेव्हा आम्ही आमच्या बाबासाहेबांना सुद्धा आम्ही आता देवीकरण करणं चालू केले. बुद्ध विहार बाबासाहेब म्हटले होते की तुम्हाला
तुमचं एक राजकीय चर्चेचं केंद्र बनवा त्याला. सामाजिक चर्चा, राजकीय चर्चा ह्याचं केंद्र म्हणजे बुद्धविहार असलं पाहिजे. भारतामध्ये कित्येक बुद्धविहार मध्ये असं होतं. या गोष्टी खूप म्हणतो ना आपण खूप गरजेच्या आहेत, परंतु कोणी बोलणार नाही, कोणच बोलणार नाही, कारण की मतासाठी दुसऱ्यांना आपल्याला सोबत घ्यायचंय. जे बाबासाहेबांसोबत आले ते तुमच्या माझ्यासोबत येतील का, हा प्रश्न इथं उभा राहतो. 1956 ला 14 ऑक्टोबरला तेच लोक उभा राहिले ज्यांनी 1818 ला 28,000 कापलं होतं. तेच रक्त, तेच लोक उभे राहिले. महात्मा फुले म्हणतात, महार ही एकमेव अशी जमात आहे जी या भारतामधल्या मानववादी शक्तीला हरवू शकते. परंतु आज जर तुम्ही पाहाल तर आपले जे लोक आहेत, आपण पूर्णपणे म्हणतो ना इतके आपण हे झालो आहोत, विभागले आहोत आपल्यामध्येच. आपल्याला आपली ताकद कळून येत नाही की आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे. धम्म आपल्या प्रत्येकाला जाऊन सांगितलं, धम्म आपण आधी समजला पाहिजे. धम्म म्हणजे नेमकं काय. आपल्या आसपास, आपल्या आजूबाजूला, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय चाललंय ह्याचं आपल्याला काहीच जाणीव नाहीये. आपण आपल्या घर कुटुंबामध्ये इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला काहीच जाणीव नाहीये. 14 ऑक्टोबरला 2018 गेल्या वर्षी आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये आपल्याच काही लोकांनी विरोध केला. आपल्याला काही समाज कंटकांना सवय असते आपल्यातील. शत्रू कधी तुम्हाला येताना एवढं माहितीये की 500चं रक्त आहे, ह्यांना जर तुम्हाला घात असेल, ह्यांना तुम्हाला 500 मधच एक पाठवावं लागेल, म्हणून ते आपल्या मतात एक व्यक्ती आपल्याला संपवायला पाठवतात. आज सुद्धा या युवांनी इतका चांगला प्रयत्न केलाय. माझी खरंच अपेक्षा, वर्षांपासून काहीच अपेक्षा नाहीये माझी, परंतु मी युवांना इतकं सांगेल, उद्याचा येणारा काळ जसं म्हटलं होतं की सुखाचा असेल का गुलामीचा असेल हे तुम्ही आणि मी ठरवणार. आज जर आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालो, माझंही घर कुटुंब आहे, मलाही आया बहिणी आहेत, मलाही वडील आहेत, मलाही भाऊ आहे, परंतु जसं मी म्हटलं की माझ्या आयुष्यामधले 6 महिने, या 6 महिन्यामध्ये मी श्रीमंताचा गरीब किंवा गरीबाचा श्रीमंत होणार नाहीये. परंतु हे 6 महिने लोकांना असं वाटतं की बाबा निळ्या झेंड्याच्या पक्षाला मतदान होणार नाही, निळ्या झेंडा कधी जिंकू शकत नाही. आणि बाबासाहेबांचं रक्त, बाबासाहेबांच्या स्वरूपात आपल्या सर्वांसमोर एक शेवटचा पर्याय म्हणून उभा राहिलाय, एक शेवटचा पर्याय. आणि जर ह्यांच्यावरती सुद्धा आपण जर काही शंका ठेवली किंवा बाळासाहेब असं का करतात, बाळासाहेब असं का नाही करत, तर आपण ते लोक आहोत की ज्यांनी बाबासाहेबांना विरोध केला होता. बाळासाहेब जसे म्हटलेत, त्यांचं आयुष्याच्या शेवटी 5 वर्ष त्यांना असं वाटतं की त्यांचे 65 ओलांडले, त्यांनी की शेवटचे 5 वर्ष जमेल ते करतील. आणि काय काय लोक असे म्हणले की बाळासाहेब भीमा कोरेगाव नंतर बाहेर आले. तर मला हे सांगायचंय, बाळासाहेब भीमा कोरेगाव नंतर बाहेर नाही आले. तुम्ही बाळासाहेबांना भीमा कोरेगाव नंतर पाहिजे. बाळासाहेब हे बाबासाहेबांचं रक्त आहे. ते जन्मापासून आंबेडकर आहे, ते लक्षात ठेवा, जन्मापासून. तर त्यांना चळवळ, बाबासाहेबांचं कार्य हे आपण सांगणारे कोणी नाही आहोत. त्यांनी त्यांचं कार्य करतायत. तर एवढंच म्हणेल की आपण सर्वांनी एकदाच फक्त आपलं जे काही स्वार्थ असेल, आपल्यातच काय बाळगुळ लोक तुमच्यामध्ये येऊन बसतील. मी तुम्हाला हे पण, तुम्हाला कोणी भडकवाला, कोण बाळासाहेबांच्या विरुद्ध बोलला, पण दुसरा येणार आहे, आपलेच लोक येतील, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला बाळासाहेबांच्या विरुद्ध काही सांगतील, त्या अफवांवरती विश्वास करू नका. बाळासाहेब हे शेवटचा पर्याय, आताही सांगतोय मी, शेवटचा पर्याय. गुजरातमध्ये बाबासाहेबांच्या नावाने जय जयकार करून एक तरुण पोरगा आमदार होतो.
आणि जेव्हा त्याला फॉरेन मधली मीडिया येते, न्यूज चॅनल, की बाबा तुम्ही बाबासाहेबांचं कार्य करताय, ते किंवा प्रश्न करते त्या आमदाराला, बाबासाहेब तुम्ही कार्य करता पण तुम्ही धम्मात का येत नाही? तर त्याचं उत्तर असं असतं, धम्मात येऊन आमचं कचरा साफ करणं माफ होईल. म्हणजे याचा अर्थ त्यांना बाबासाहेब मान्य पण त्यांना तथागत मान्य नाही. आणि ज्यांना तथागत मान्य नाही त्यांनी बाबासाहेबांचं नाव सुद्धा घेऊ नये. कारण की बाबासाहेबांनी एकमेव मार्ग सांगितलं तथागताचा, बोलतो मी भारत. आपल्यातलेच काय बाळगुळ लोक त्यांच्या नाव जो बाबासाहेबांचं नावाला जय जयकार करून सुरुवात करतात आणि पुढे जो स्वतःचा स्वार्थ करून बघतात. दिल्लीमध्ये सुद्धा एक तरुण उभा राहिला एका कॉलेजच्या एका मुद्द्यावरून. सुरुवातीला घोषणा फक्त जय भीम जय भीम जय भीम, नंतर लाल सलग मधून कुठे घुसला नंतर त्यालाच नाही. आता जय भीम पण राहिले बाजूला. आणि आज त्या पक्षामध्ये ते लोक काम करतायत ज्यांनी नामांतराच्या वेळी या आंबेडकरी समाजासोबत काय केलं होतं हे आमच्या समाजाला सांगण्याची गरज नाही. परंतु जेव्हा आम्ही किंवा एक प्रश्न करतो की बाबा महाराष्ट्रामध्ये जिथं बाबासाहेबांनी सर्वात जास्त वेळ या भूमीला दिल्या, महाराष्ट्र भूमीला, तिथं बाबासाहेबांच्या विचारांचा तरुण का तयार होत नाही? का इतक्या तरुणाला बाबासाहेब माहित नाही? इतक्या तरुणाला बाबासाहेब सांगायला एक गुजरात मधून एक दिल्ली मधून एक युपी मधून एक, इतके शंड झालं तिकडचा युवा की आपल्या बापाचा इतिहास सांगण्यासाठी आपला दुसरा व्यक्ती आहे. काय करू पुढचा बाबासाहेब म्हणजे कार्यकर्ता बना, बना कार्यकर्ता, चांगली गोष्ट आहे. परंतु बाबाचं दीपक मोठे शासक बना. थोडी गोष्ट समजत जा. जर कोण पुढाकार, हा पुढाकार घेईल, तो पुढाकार घेईल, हा मोठा होईल, तो नेता बनेल, आमच्या विभागातून हा उभा राहील, तो उभा राहील, ही गोष्ट सोडा. मी जन्माता बोलायला शिकलो नाही, प्रबोधन करायला शिकलो नाहीये. माझे 15 झाले, मी ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, कॉन्व्हेंट शाळेत शिकलोय. मी पण दुसऱ्यांसारखं माझं आयुष्य बघू शकलो असतो, दुसऱ्या तरुणांसारखं टिकटॉक सारखे व्हिडिओ बनवू शकलो असतो, टाइमपास केला असतो आयुष्याचा. काही गरज नव्हती मला चळवळीमध्ये याची, मोमेंट मध्ये याची काहीच गरज नव्हती. परंतु हे जे काही आहे का, जे काही जे माझ्या आई वडिलांनी जन्म दिल्यामुळे तर आहेच. परंतु जर माझे बाबासाहेब नसते आणि माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला असता तर कदाचित माझ्या आई वडिलांना शिवाय देणारा मीच असतो. कारण की बाबासाहेब नसते तर माझे आई वडील घाणीत राहिले असेल, माझा जन्मही घाणीतच झाला असता. बाबासाहेब होते म्हणून हे आयुष्य आहे. आणि आमची एक सवय, कायदा माझ्या बापाने लिहिलाय, हा भारत देश आमच्या बापाचा आहे. हे कोणत्या ऐऱ्या गेऱ्या चायवाल्याचा किंवा कोणत्या तंबाखूवाल्याचा नाहीये. एवढंच प्रत्येकाने तुमच्यामध्ये ही आग तुम्ही तयार करा, घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तुमचं आयुष्य का तुम्हाला निसर्गाने नाही दिले, तुमचं आयुष्य बाबासाहेबांमुळेच आहे. बाबासाहेब नसेल तुम्हाला आधीच तुम्हाला संपून टाकलं असतं काही लोकांनी. तर फक्त एकदा प्रयत्न करा, एकदा. तुम्हाला मला ही संधी मिळाली आहे. 1818 200 वर्षापूर्वी त्या काळी युद्ध म्हणजे सर्व शेवटचा पर्याय होता, परंतु आता निवडणुका शेवटचा पर्याय. आणि आपण पुन्हा भीमा कोरेगाव करू, पण निवडणुकीचा भीमा कोरेगाव आपल्याला करायचंय. 2019च्या निवडणुकीमध्ये सर्व मानववादी पक्षांना साईडला सारून आपले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जे कोणी उमेदवार देतील तुमच्या विभागात, जो कोणता उमेदवार असेल त्याचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य हे इकडच्या तरुणांचं आणि आपल्या सर्वांचं आहे. कारण की आज जर आपण असा प्रश्न केला की हा कोण उमेदवार दिला, हा कोण अध्यक्ष, तो कोण उपाध्यक्ष, हे काय झालं ते काय झालं, उद्या काहीच तुमचं आयुष्य जवळ काहीच मतलब नाहीये. जसे ते एकवटत आहेत तसं फक्त एकदा एकवटा, एकदा. मग तुम्हाला समजेल की बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला बाबासाहेब का गेले होते. बाबासाहेब असे का म्हणले होते की या महासमाजाने मी ऋणी आहे, या समाजाने पावलं पावलाला मला सहकार्य केलं, मला साथ दिली. जेव्हा कोणी नसताना हा समाज माझ्यासाठी आला.
आणि तो समाज आपण आहोत. पूर्वी आपण महार होतो, आत्ताचे आपण बौद्ध आहोत. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर आज माझे वरिष्ठ असतील, माझे आया भगिनी असतील, माझे मित्र परिवार असतील, व्यासपीठ सगळे मान्यवर असतील, आज ही ताकद जी आहे, ही ताकद ही तुम्हाला भरपूर कमी वाटेल. परंतु एकदा ना हा एक फोटो तुम्हाला खूप नाजूक वाटेल, खूप नाजूक. पण जेव्हा मुठ्ठी अशी बनेल ना, तर ते तुम्हाला समजेल की 500 कसे लढले होते आणि त्यांचे रक्त आपण आहोत. मला सुटबूट घालायला लोकांना प्रश्न पडतात, सुटबूट घालू नका, हिरो म्हणतो. हिरो नाही म्हणत, आणि बापाची इच्छा होती. राजरत्न बाबासाहेबांना सोडून गेले होते. रमाईने त्यांचं लुगडं पाडून त्यांना त्यांची विधी केली होती त्यावेळीची. तेव्हा बाबासाहेब म्हटले होते, माझं जे काही कार्य मी आज करतोय, या कार्याने माझा पुढचा प्रत्येक राजरत्न हा सुटाबुटात असेल. आणि जर आपण आपल्या बापाचं एवढं स्वप्न जर पूर्ण करू शकत नाही, तर स्वतःला प्लीज तुम्ही आंबेडकर किंवा आंबेडकर स्वतःला तर बोलूच नका. कठीण प्रसंग आहे, शत्रू खूप मोठे आहे, शत्रू खूप भलाट आहे, सगळं माहिती आहे. परंतु त्या शत्रूला हे माहिती नाही की आपण कोण आहोत. बाबासाहेबांनी 5000 वर्षांचा इतिहास, 5000 वर्षांचा इतिहास 1950 ला 26 जानेवारीला भारताला जेव्हा भारतचे संविधान पूर्णपणे ऍक्सेप्ट करून त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम सुरू केलं होतं, अंमलबजावणी सुरू केली होती, तेव्हाच 5000 वर्षाचा इतिहास बाबासाहेबांनी एका झटक्यात तोडला होता. तुम्हाला 5000 वर्षांची गरज नाही, तुम्हाला फक्त 70 वर्षाचा इतिहास हिशोब तुम्हाला करायचा, फक्त 70. 1956 पासून ते आता 2019 पर्यंत का आपण तिकडे जाऊ शकत नाही सत्य. आणि कोण म्हणाला की हा समाज कमी आहे. आज आपले मराठा बांधव, ओबीसी बांधव, एससी बांधव, एसटी बांधव, आपण सगळेजण एक आहोत. आणि त्यांचा आपल्या सर्वांचा आवाज हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सध्या बनत आहे, तर त्यांना तुम्ही आपण सर्वांनी साथ द्यावी. समोरचा व्यक्ती एक प्रयत्न करतो की तुम्हाला मला विभागला पाहिजे, पण त्यांना हे माहित नाही की छत्रपतीचे मावळे पण आम्हीच आहोत. भीमा कोरेगावची लढाई ही संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला आम्ही घेतला होता. आणि मराठा समाजाने आमचा समाज हा पूर्वी एक होता, आमचा एक आहे आणि पुढे एकच राहील. आपल्या बांधवांना आपल्यापासून वेगळं करू नका. तुम्ही त्यांना त्यांच्या कार्यक्रमात त्यांना तुमच्या कार्यक्रमामध्ये बोलवा, आपले एकही वाढवा. भारतामध्ये 2 महापुरुष झालेत, 2. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बाबासाहेबांचा जन्म बहुमध्ये असं तरी बाबासाहेबांची कर्मभूमी ही पूर्णपणे महाराष्ट्राच आहे. आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची सुद्धा कर्मभूमी पूर्ण ही मातृभूमी महाराष्ट्राच आहे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जन्म आपलाही झालाय आणि आपणच त्यांना विभागतो. जसे सम्राट अशोकांना संपूर्ण विश्वामध्ये महान म्हटलं जातं, त्या व्यक्तीला आपण विसरत चाललोय. आपला समाज असं म्हणतो ना, पूर्ण एक नेतृत्वहीन झालं, नेतृत्वहीन. आपल्या समाजाला दिशाच माहित नाही, काय करावं काय नाही करावं. चुकी समाजाची नाहीये. 56 ला बाबासाहेब गेले, कोणता नेता असा नाही की ज्याने समाजाला सांगितलं की समाजाने हे केलं, माझ्या समाजाने ते केलं पाहिजे. बाबासाहेब गेले, आपली छत्रछाया गेली डोक्यावरची. प्रत्येकाने धर्म आपल्या आपल्या हिशोबाने आपल्या गली गलीत चालू केला. धर्म म्हणजे काय हे आपण लोकांना सांगू शकलो नाही कधी. खूप मोठी खंत आहे, खूप मोठी. आज सुद्धा आपल्या घरी रूढी परंपरा सुरू असतात.
कोणी कितीही नाही बोलावं तर कुठच्या ना कुठच्या कानाकोपऱ्यात आताही आपण त्या लोकांना ठेवलंय ज्यांनी आपल्याला काहीच स्थान दिला नव्हता. धम्म समजून घ्या, अंधश्रद्धेपासून बाहेर या. धम्म नेमकं काय, धम्म तुम्हाला काय सांगतं, धम्म काय म्हणतं, धम्म म्हणजे काय. बुद्धांना मार्गदत्ता का म्हणतात. ज्या बुद्धांची पूर्ण विश्वामध्ये प्रशंसा केली जाते, एक न धम्म त्या धम्माला मानला जातो. परंतु भारतात जिथं धम्माचा उदय झाला, तिकडे भारतामध्ये धम्म पूर्णपणे नष्ट झाला होता. बाबासाहेब नसते तर बाबासाहेबांनी पूर्ण धम्मक्रांती केली 56ला तुमच्या आणि माझ्या आशेवरती, की जेव्हा बाबासाहेब नसतील तेव्हा धम्माचा रथ आणि तुम्ही आणि मी पुढे घेऊन जा. परंतु धम्म ठेवले आपण बाजूलाच, वेगळ्याच आधी आपण लागलो. थोडं स्ट्रिक्ट व्हा. मी स्पेशली माझ्या माता भगिनींना म्हणेल, तुम्हाला केरळमध्ये माहिती असेलच, स्त्रियांनी प्रवेश केला पण स्त्रियांवरती लाठीचार्ज झाला, स्त्रियांना मारलं गेलं. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिल मार्फत भारतामधल्या प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक स्त्रीला हक्क देणारे एकमेव आमचे बाबासाहेब होते. तर बाबासाहेबांचे तुम्ही लेखी आहात, तुम्हालाही स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. बुद्ध विहार कोणाच्या बापाची जागीर नसते. बुद्ध विहार आपल्या प्रत्येक धम्म बांधवाचं आहे. बुद्ध विहारात दररोज आपण काय ना काहीतरी चर्चा करा, दररोज काय ना काहीतरी पुढे काही करायचं. आणि एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये शत्रू येऊन बसणार, तुम्हाला कळणार नाही की तो शत्रू पण तुमच्यामध्ये जो येऊन बसेल, सगळा कार्यक्रम आपण तुम्हाला साईडला घेईल. अरे हा कोण होता, हा काय बोलतोय, हा कसं बोलतोय, आपल्याला तो तोडण्याचं काम करेल. परंतु एक मी विनंती करेल कळकळीची, आंबेडकरी वाईकाचा काहीच स्वार्थ नाही, फक्त एकच स्वार्थ आहे. बाबासाहेबांची 4थी पिढी आहे. बाबासाहेबांची आमची जी पिढी 4थी पिढी आहे. आणि कदाचित शत्रू या पिढीला शेवटची पिढी करण्याचा प्रयत्न पूर्णपणे. तर आता ह्या 4थ्या पिढीत निर्णय घ्यायचा आहे की बाबासाहेबांचा फक्त जय जयकार करायचा आहे. जयंती 6 डिसेंबर, आपल्याला हेही माहित नाही की समोरासमोरची जयंती कधी असते, काहीच माहित नाही की ज्या महापुरुषाने संपूर्ण आयुष्य, संपूर्ण राजगुरू, त्याचा पूर्ण राज पूर्ण त्यांनी आपल्यासाठी समर्पित केलं, परंतु आम्हाला काहीच माहित नाही. खरं मला अभिमान वाटला की तुम्ही आज सम्राट अशोकांची इथं प्रतिमा ठेवली. खूप चांगलं तुम्ही नाव सुद्धा तुमचं ग्रुपचं नाव दिलं सम्राट अशोकाचं. तुम्ही धम्मी परिषदेचं आयोजन केलं, खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना कधीच विसरू नका ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य त्यागलं, कधीच नाही. मी आपला जास्त वेळ आता घेणार नाही. जाताना पुन्हा एकच विनंती करेल कळकळीची, माझ्या वरिष्ठ, माझ्या युवा, माझ्या ताई, माझ्या माता भगिनी सर्वांना विनंती करेल, बाबासाहेब फक्त एक व्यक्ती नसून ते तुमच्या माझे एकमेव उद्धार करते. त्यांनी जर निश्चय केला असता तर ते कुठच्या कुठं असते. परंतु एका कुटुंबासाठी जे आपण रडतोय की नको मी पुढाकार घेतो तर माझ्या आईला संकट येईल, माझ्या बहिणीवरती संकट येईल, भावावरती संकट येईल, तो विचार जर बाबासाहेबांनी केला असता तर आपल्याला सांगायची गरज नाही की आपली वेळ काय असते, आपली परिस्थिती काय असते. माझे आजोबा मला नेहमी सांगत होते की घरोघर जाऊन भाकरी मागायचो आम्ही. भाकरी आम्हाला अशी फेकून दिली जात होती, पाणी असं वरतून वरतून वरतं जात होतं. आपल्या पूर्वजांचा अपमान ह्याचा जर बदला घ्यायचा असेल तर 1900 निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला
आपण सर्वांनी तो उमेदवार जो कोणी असो, आणि असं कोणी कारण देऊ नये की उमेदवार आम्हाला माहिती नाहीये, हे नाही ते नाही. माझा नंबर गणेश काळमंडे सरांकडे आहे. मला डायरेक्टली कॉल करा की आमच्या विभागामध्ये उमेदवार कोण कोण आहे. गणेश काळमंडे सर तुम्हाला स्वतः सांगतील आणि फक्त तेवढाच प्रचार करा. बाळासाहेब स्वतः काय म्हटलं की त्यांना भविष्यामध्ये लिडरशिप दिसत नाही, पण त्यांनाही माहिती आहे की माझ्या नंतर या समाजाचा वाली कोण नसणार. म्हणून ते या वरिष्ठ वयामध्ये सुद्धा आज प्रत्येक ग्रामीण भागात, प्रत्येक शहरात स्वतः फिरत आहेत. आणि त्यांना काही आपले दरा लोक त्यांना स्वार्थी म्हणतात आणि त्यांचं आपण ऐकून घेतो. बाबासाहेबांनी कधी काहीच मागितलं नाही, सगळं दिलं तुम्हाला, काहीच अपेक्षा केली नाही, काही नाही. परंतु त्यांचे वंशज अपेक्षा करतात तुमच्या माझ्या भवितव्यासाठी. एकदा फक्त विश्वास टाका, एकदा. आपली आंबेडकरी युवा ऐक्य मोहीम, आपले ध्येय उद्दिष्ट भरपूर वेगळे होते आणि आम्ही फक्त एक सामाजिक कार्य करत होतो. परंतु जेव्हा आम्हाला जाणवलं की सध्या समाजामधल्या प्रत्येक घटकाने, प्रत्येक धर्म बांधवाने, बहुजन समाजामधल्या प्रत्येक माझ्या बांधवाने एकत्र येण्याचं कार्य केलं पाहिजे. आज बाळासाहेबांच्या स्वरूपात बाबासाहेबांचं कार्य ते पुढे नेत आहेत. धनगर समाज असो, मराठा बांधव असो, सगळ्या समाजात आपल्या सोबत एक येत आहेत. मुस्लिम समाज असो, आज आपण सगळेजण एक होतोय. छत्रपतींचं स्वराज्य, बाबासाहेबांचं संविधान याचं रक्षण जर करायचं असेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी. मी व माझी मोहीम आंबेडकरी युवा ऐक्य आम्ही ग्रामीण भागात जाऊन बाळासाहेबांचा प्रचार करतोय. कारण की जर माझ्या बाबासाहेबांचा वंशज ज्या वयामध्ये जर गावोगावी फिरत असेल आणि आम्ही युवा फक्त व्हॉट्सअप, फेसबुकवरती कार्य करत असू तर आपल्या जगण्याचा काही अधिकार नाहीये. आम्हाला बापाचं नाव घेणं काही अधिकार नाहीये. मग मी युवांना विनंती करेल, तुम्ही 10 असाल, 5 असाल, स्वतःला कमी समजू नका. घरोघरी फिरा, लोकांना सांगा आपल्या बाळासाहेबांकडे कोणतं मोठं बंगला वगैरे तसं काही नाही, किंवा पैसा नाहीये, पण बाळासाहेबांकडे विचार आहेत बाबासाहेबांचे. आणि त्या विचारांना स्वीकारून आपण सर्वांनी याच्या सोबत खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, एवढं मी म्हणेल. आणि आपण सर्वजण मला एवढं निमित्त चांगले नित्य तुम्ही ऐकलं. कदाचित मी काही चुकीचं बोललो असेल, क्षमा मागतो. परंतु एक जे काही बोललोय ते बाबासाहेब मी फक्त इथं नव्हतं, बाबासाहेब मी इथे ठेवले म्हणून त्या बोललोय. सर्वांना विनंती करेल पुन्हा एकदा, आपल्यातलं मतभेद जो काही असेल तो 6 महिने बाजूला सारून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत, येणारी विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे एकत्र येऊन सर्व बहुजन समाजाला एकत्र करून त्यांना आपण सांगितलं पाहिजे की एकमेव पर्याय, एकमेव संधी आदरणीय बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी आहे, त्यांना मतदान करा, एवढंच म्हणेल. आणि येत्या 13 एप्रिलला व 14 एप्रिलला शेवटचं एवढं सांगेल मी, जी आपली मोहीम आपण सुरुवात केली होती, आपल्या मोहिमेचा उद्देश असा होता की भारताला आपल्याला बौद्धमय करायचंय. बौद्धमय करायला आपल्या सर्व समाजकंटकांना सोबत घ्यावं लागेल, समाज बांधवांना सोबत घ्यावं लागेल, समाजकंटकांना बाजूला सारून. भरपूर समाजकंटक आम्ही शोधून काढलेत, पण त्यांना आता आपण काही करा नाही, त्यांना वेळ आला त्यांना प्रॉपरली आपण करू. एवढंच सांगेल की समाज आश्रमाची जयंती येते 13 एप्रिलला. बाबासाहेबांची जयंती आपण करतोच, आपण संयुक्त जयंती करत असाल कदाचित इथे, तो एक नवीन सवयच लागली समाजाला आपल्या. परंतु आपण सम्राट अशोकांना कुठेतरी बाजूला ठेवतो. आज मला अभिमान वाटला की तुम्ही त्या प्रतिमा ठेवली सम्राट अशोकांची, त्यांची जयंती करा. हे फक्त एक सम्राट नसून त्यांचा इतिहास, त्यांचं संशोधन, त्यांच्यावरती आज जर बाहेर देशातील वैज्ञानिक त्यांच्यावरती रिसर्च करतायत, ह्याचा अर्थ तो व्यक्ती कोणता साधा नव्हता. अशोकांबद्दल मी भरपूर काही बोलणार आहे, पण हा टाइम तो नाहीये. 6 महिन्यानंतर पुन्हा आपण आपली आंबेडकरी ऐक्य मोहीम जोमाने आपण आपल्या उद्देशाच्या दृष्टीने आपण चालणार आहोत. 6 महिने जसं माझ्या प्रत्येक टीम मेंबरला म्हटलंय, प्रत्येकाने फक्त एकच कार्य करा,
तुम्हाला लोक काही म्हणू, तुम्हाला लोक काही म्हणू, तुमची वेगळी मोहीम आहे, आमची वेगळी मोहीम नाही. आमची मोहीम पूर्णपणे आदरणीय बाळासाहेब सोबत आहे, एवढंच म्हणेल. आणि आपल्या सर्वांना पुन्हा शेवटची विनंती करेल, हात जोडून विनंती करेल. खरं तर शेवटचा पर्याय म्हटलं होतं, एकदा एकत्र या. बाबासाहेबांनी तुम्हाला काय ताकद दिलीये, तुम्हाला बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केले हे तुम्हाला तेव्हाच समजा जेव्हा तुम्ही आणि मी एक व्हाल. एवढंच म्हणेल. जय भीम, जय सम्राट.